हॅलो सगळं हो सर प्लीज स्टार्ट. हो मी करून घेते. या नमस्कार. शुभ नवरात्री, शुभ दसरा. ॲग्रोवेट ज्ञान संवर्धनाच्या मालिकेत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या भागामध्ये पशु आहाराच्या बाबतीमध्ये आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे, कुठल्या प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय योजायचे, कसं व्यवस्थापन करायचं आहे आणि कुठल्या प्रकारच्या समस्या पशु आहाराच्या बाबतीमध्ये टाळायच्या आहेत या संबंधानं आणि यातून जनावरांच्या बाबतीमध्ये सुलभ प्रशोधन घडावं अशा दृष्टीनं आपण आज चर्चा करणार आहोत. मंडळी, जेव्हा आपण पशुधनाचा विचार करतो तेव्हा निश्चितच पहिला मोठा प्रश्न हा त्यावर खर्च होणाऱ्या आहाराच्या बाबतीमधला असतो. 70% खर्च पशु आहारावर होतो आणि त्या प्रमाणात आपल्याला उत्पन्न मिळतं का, हा आपला मोठा प्रश्न असतो. खर्च झाला तरी चालेल, पण त्या प्रमाणात जर उत्पन्न मिळालं तर मग हा खर्च सहज आणि नियमितपणे करण्यामध्ये कुठलीही अडचणी येत नाही. पण बरेच वेळेस सांगितल्याप्रमाणे किंवा शिफारस केल्याप्रमाणे जर आपण खर्च करायला लागलो तर तो झालेला पशु आहारावरचा खर्च आपल्याला उत्पन्नातून परत मिळतोय का, म्हणजे आपलं उत्पन्न वाढतंय का, या दृष्टीनं विचार करायला हवा. असा विचार करत असताना आपल्या सर्वांच्या बाबतीमध्ये, जनावरांच्या बाबतीमध्ये जो आपण आहार देतो त्यामध्ये अतिशय तो संतुलित असला पाहिजे, नियमित असला पाहिजे, त्याच्यामध्ये अडथळे येऊ नयेत. हा पुरवठा करत असताना त्याच्यावरचं नियंत्रण आपलं योग्य असलं पाहिजे आणि एकूणच आपल्याकडे असणे गरजेचं आहे. ज्या वेळेस आपण पशु आहाराच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारची माहिती घेऊ तेव्हा आपल्याला असं लक्षात येत राहील की हा 70% होणारा खर्च काही प्रमाणामध्ये आपल्याला कमी करता येत राहील. तो कमी करायचा आहे म्हणून नाही, पण उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं अनावश्यक जो खर्च होत चाललाय तो कमी करायचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की या आहारामध्ये आपल्याला काही पर्याय, आपल्याला काही पद्धती आणि आपल्याला काही तंत्र हे जर अवलंबत आले तर त्यातूनही आपल्या जनावरांचं पोषण हे चांगल्या प्रकारे होणार आहे. शरीर पोषण तंदुरुस्त अशा प्रकारचं जर झालं तर जनावरांचं आरोग्य चांगलं राहतं, जनावरं ठणठणीत असतात, सुदृढ असतात आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला उत्पन्न मिळण्याचा जो राजमार्ग आहे तर तो पशुप्रजननाचा सुरू होत राहतो. त्याच्यामुळे जर आपण जनावरांच्या आहाराबद्दल जर सविस्तर माहिती घ्यायची ठरवली तर या आहाराच्या बाबतीमध्ये तो कुठला असावा, किती प्रमाणात द्यावा, कशा पद्धतीमध्ये तो पुरवावा आणि त्याच्यावरती आपलं नियंत्रण कसं असावं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आज आपण या चर्चासत्रात करणार आहोत. आपल्या मनामधले ज्या शंका असतील तर त्या आपण जरूर टिप्पणी करून ठेवाव्या. मंडळी, ज्या बाबी आपण जनावरांना पुरवतो आणि खर्चिक दृष्टीनं पुरवतो, हे खर्च करून पुरवतो, त्याच्यातली पहिली महत्वाची गोष्ट ही पशुखाद्याच्या बाबतीमधली आहे. पशुखाद्य आपल्याला द्यावं लागतं, त्याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला खरेदी कराव्या लागतात. पशुखाद्य बाजारातून खरेदी करावं लागतं, ज्याला आपण खुराक म्हणतो, आंबोण म्हणतो, तर हे पशुखाद्य. दुसरा भाग जनावरांच्या बाबतीमध्ये चाऱ्याचा आहे. चारा आपल्याला आपल्या शेतामध्ये उत्पन्न करावा लागतो किंवा तो आपल्याला पिकवावा लागतो किंवा तो आपल्याला जनावरांसाठी खरेदी करून उपलब्ध करावा लागतो. आणि महत्वाची गोष्ट, जेव्हा चाऱ्याची आपल्याकडे कमतरता असते तेव्हा तो आपल्याला मुरघास या स्वरूपामध्ये मिळवता येत राहील का याचा विचार करावा लागतो. दुसरा महत्वाचा घटक. तिसरा महत्वाचा घटक जो आपल्या जनावरांच्या बाबतीमधला आहे तर तो आहे पाण्याच्या बाबतीमधला. पाणी अतिशय महत्वाचा भाग जो की आपल्याकडे सहज उपलब्ध असतो किंवा आपल्याला तो मिळवावा लागतो आणि जनावरांना पुरवावा लागतो. या पाण्याच्या बाबतीमधलं सुद्धा अतिशय महत्वाचं तांत्रिक बाबी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्या 3 बाबी साधारणतः पशुखाद्य, चारा आणि पाणी या 3 बाबतीमध्ये जर आपलं लक्ष असेल तर आपल्याला पुढच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारच्या बाबी अवलंबता येत राहतात. पहिला भाग आपण सरळ सुरुवात करूयात तर तो आहे पशुखाद्याच्या बाबतीमधला. बऱ्याच ठिकाणी नियंत्रित पशुखाद्य किंवा आहार नियंत्रणाच्या बाबतीमध्ये
मार्गदर्शन केलं जातं आणि याच्यामध्ये पशुखाद्यामधून कुठल्याही प्रकारे नुकसान होऊ नये अशा प्रकारच्या सूचना पहिल्यांदा दिल्या जातात. जेवढे काही राज्यामध्ये म्हैस पालक आहेत त्या सगळ्या म्हैस पालकांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर ते सरळ सरळ ज्या दूध देणाऱ्या म्हशी आहेत त्यांच्या समोर टोपलं ठेवतात, पशुखाद्याचं ते टोपलं म्हशींच्या बाबतीमध्ये पुढे करतात आणि आपलं काम संपलं असं समजतात. पेंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हशींना दिली जाते म्हणजे दूध भरपूर मिळतं असा एक रूढ गैरसमज आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे की फक्त पेंड देत राहायची, पेंड आणायची बाजारातून आणि त्या जनावरांना पुरवायची. 50% 60% प्रमाणात पेंड दिली जात राहते. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की ह्या जनावरांच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा एखादी गोष्ट अशा मोठ्या प्रमाणामध्ये देतो तर त्याचे खर्च तर आपण केलेला असतो, पण शरीराच्या आरोग्यावरती, शरीराच्या एकूण शारीरिक क्रियांवरती काही दुष्परिणाम होतात का याची आपल्याला जाणीव नसते आणि म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. दुसरा एक प्रकार अजून पशुखाद्याच्या बाबतीमध्ये अवलंबला जातो की तो घरच्या घरी पशुखाद्य तयार करायचा. अनेक ठिकाणी पशुखाद्य घरी तयार करण्यावरती भर दिला आणि त्याचं प्रमुख कारण हे नेहमीसाठी जे सांगितलं जातं, खर्च कमी होतो आणि आपल्याला 2-4 रुपयांची याच्यामध्ये नक्की बचत होत राहते. तर बचत करण्याच्यासाठी, पैशाच्या मध्ये खर्च कमी करण्यासाठी आम्ही घरी पशुखाद्य तयार करतो अशा प्रकारची सुद्धा प्रणाली बऱ्याचशा पशुपालकांमध्ये असते. पण याच पद्धतीमधले जे धोके आहेत तर ते धोके आपल्याला सहज कळणं गरजेचं आहे. पहिली महत्वाची गोष्ट अशी की पशुखाद्याच्या बाबतीमध्ये आपण ज्या गोष्टी पुरवतो तर त्यातून प्रथिनांचा पुरवठा आणि स्निग्धांशाचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणात होत असतो. जास्त प्रमाणामध्ये प्रथिनं जर शरीरामध्ये गेली तर पोटी पोटामधले जे जंतू आहेत, जिथं की पचन होत राहतं, चारा पचवला जात राहतो, अशा सगळ्या जंतूंकडून, अशा सगळ्या तिथल्या जीवाणूंकडून मोठ्या प्रमाणामध्ये अमोनिया तयार होत राहतो आणि हा अमोनिया जर रक्तामध्ये गेला तर ह्या रक्तामध्ये असलेल्या अमोनियाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये शरीराला घातक ठरतं आणि यातूनच जनावरांच्या बाबतीमध्ये रक्तामध्ये असणारा हा जो घटक निर्माण झालेला आहे, जो युरियाच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे, तर तो शरीरामध्ये अडथळे निर्माण करतो. प्रजननाची क्रिया लांबवण्याच्या दृष्टीनं, प्रजनन संस्थेमध्ये आम्लता वाढवून रोगजंतूंचा प्रादुर्भाव तयार करण्याच्या दृष्टीनं आणि एकूणच प्रजनन क्षमतेची जी रचना ज्या पोकळीमध्ये आहे, कटीमध्ये आहे, तिथून हे अवयव बाहेर पडणं म्हणजे ज्याला आपण भांड पडणं म्हणतो, अशा प्रकारच्या समस्या हा अधिकचा पशुखाद्य किंवा त्यामधला पेंड जे आपण देतो त्याच्यामधून निर्माण होत राहते. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आहाराच्या बाबतीमध्ये जे कुठले घटक आपल्याला जनावरांना द्यायचे त्याच्यामधली पहिली महत्वाची बाब ही 33%ची. 33%पेक्षा कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात द्यायची नाही. मग ती पेंड असली तरी त्याला 33% भाग आहे, चुनी देत असो तर ती सुद्धा 33%ची भाग आहे, एखाद्या प्रकारचा चारा आहे तर तो त्या प्रकारचा चारा सुद्धा 33%, ही 33%ची मर्यादा आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून दूध देणाऱ्या जनावरांच्या बाबतीमधल्या खाद्यामध्ये पेंडी, ज्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगदाणा पेंड वापरतो, सोयाबीन पेंड वापरतो, सरकीची पेंड वापरतो, तिळाची पेंड वापरतो, वेगवेगळ्या पेंडी बाजारामध्ये उपलब्ध, याचं प्रमाण हे 33%पेक्षा अधिक असता कामा नये याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. पशुखाद्यामध्ये कुठलंही पेंड ही 33% प्रमाणात जर दिली तर ती योग्य प्रमाणात ठरते. मग याच्या पुढचा जो पशुखाद्यातला भाग आहे तर तो आपल्याला पीठ म्हणजे मका असेल म्हणा, गहू असेल म्हणा, याच्या एकूणच असलेल्या पिठामधून आपल्याला पूर्तता करायची असते. आणि पुढचे 20% हे चुणीच्या बाबतीमध्ये डाळीच्या ज्या चुणी असतात किंवा तांदळाच्या चुणी असतात त्याच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं असतं. म्हणजे मक्याच्या बाबतीमध्ये असणाऱ्या बाबी या 20% प्रमाणात, आणि गहू भरडून 20% प्रमाणात, ज्वारी भरडून 20% प्रमाणात, आणि नंतरचा जो पुढचा भाग आहे तो डाळींचा 20%चा. प्रत्येक प्रकारच्या डाळी ह्या डाळ चुनी बाजारामध्ये उपलब्ध असते आणि त्याचा वापर आपल्याला 20% प्रमाणात करायचा असतो. अशा प्रकारे आपण 33% पेंड, 20% साधारणतः चुनी आणि 20% हे पीठ किंवा मका भरडून, ज्वारी भरडून, गहू भरडून आपण त्यांना जनावरांना पुरवत असतो. 73% पर्यंत गेल्यानंतर पुढची जी टप्पा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 15% प्रमाणामध्ये
टरफलं देता येतात. ही जी टरफलं आहेत तर ती सर्व प्रकारची टरफलं म्हणजे धान्यांवरची, कडधान्यांवरची जी काही टरफलं असतील तर ती, किंवा डाळ मिलमध्ये जी काही भुसकट तयार होत असेल ते, शेंगाची टरफलं असतील, किंवा जे काही आपल्याला शेतामध्ये वनस्पतीजन्य ऊर्जा टरफलांच्या स्वरूपामध्ये मिळते, बी काढून घेतल्यानंतर राहणारी टरफलं, ही गोष्ट महत्वाची. पीपीटीचा वापर मी मुद्दाम केला नाही, कारण आपलं त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन बरंचसं कमी होत राहतं. काही मुद्दे आपण लक्षात घेण्यासारखे, आणि म्हणून 15% प्रमाणामध्ये आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे हे टरफलांचा वापर करता येत राहतो. ही टरफलं आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध, राईस ब्रान ज्याला आपण म्हणतो, शेंगाची टरफलं, अशा प्रकारच्या बाबी आपल्याकडे ज्या वाळलेल्या स्वरूपात उपलब्ध आहेत त्या 15% प्रमाणात पशुखाद्यात द्यायच्या. मग अशा प्रकारे जर आपण 88% गेलो तर पुढच्या उरलेल्या 12% प्रमाणामध्ये आपल्याला सोयाबीन, आणि ह्या सोयाबीनच्या प्रमाणामध्ये 7-8% सोयाबीन जर आपण जनावरांच्या बाबतीमध्ये दिलं, भाजायचं सोयाबीन, वरचं टरफल काढून टाकायचं, आणि मधला जो बी राहिलेला आहे तर तो कुटून त्याची डाळ करून किंवा चुनी करून, भरडा करून, पीठ करून, अशा प्रकारे जर 8% प्रमाणामध्ये, 7% प्रमाणामध्ये जर पशुखाद्यामध्ये वापरलं तर त्याचा आपल्याला फायदा होत राहतो. 2% गुळ अतिशय महत्वाचा भाग, 2% मीठ, आणि 1% क्षार पावडर, विविध प्रकारचे क्षार, त्याची आपण चर्चा करणार आहोत. हे सगळं बाजारातून आणत असताना त्याची प्रत ही चांगली असणं गरजेचं आहे, आणि चांगल्या प्रतीच्या बाबतीमध्ये निश्चितच आपल्याला एक पशुखाद्य तयार करता येत राहतं. यामध्ये 2%, 4% एवढे पैसे वाचतात, एवढी गोष्ट जरी खरी असली, सत्य असली, तरी ज्यांना व्यवसाय करायचा आहे, ज्यांच्याकडे 10 जनावर आहेत, 5 जनावर आहेत, 20 जनावर आहेत, 50 जनावर आहेत, ह्या सगळ्यांना ह्या दररोजच्या असणाऱ्या बाबी स्वतः करणं अजिबात अपेक्षित नसतं. म्हणून ज्यांना नियंत्रित आणि भरपूर दुधाचा व्यवसाय करायचा आहे, दूध व्यवसायात म्हणून उद्योजक म्हणून राहायचं आहे, त्यांच्यासाठी पशुखाद्य, बाजारात उपलब्ध असलेलं पशुखाद्य हे परिपूर्ण असतं. परिपूर्ण असल्याची खात्री त्या कंपनीतर्फे, पशुखाद्याच्या निर्मिती संस्थांतर्फे केली जाते. सध्या स्पर्धात्मक पद्धतीनं पशुखाद्य हे जनावरांच्या साठी बाजारात उपलब्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे ती स्पर्धा जपण्यासाठी उत्कृष्ट प्रत नियंत्रित ठेवणं हे पशुखाद्य कंपनींना गरजेचं आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला 4% खर्च वाचवून राहणारा जो काही नफा आहे, तो नफा आपल्याला खर्चाच्या इतर दृष्टीनं, म्हणजे इतर व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आपलं लक्ष वळवता येत राहतं. तिथं ते नियंत्रित करण्यासाठी आपल्याला हे खर्च उपयोगी पडतात, आणि म्हणून पशुखाद्याचाच वापर हा अतिशय गरजेचा असतो. मग हे एकदा पशुखाद्य आपण बाजारातून घ्यायचं ठरवलं की त्याचं प्रमाण ठरलेलं असतं. हे प्रमाण अतिशय महत्वाचं आहे, आणि ज्याच्यामध्ये वाढीच्या ज्या कालवडी असतील, साधारणतः माझावरती येण्यापर्यंतच्या कालवडी जी असतील तर त्या अर्धा किलो, 1 किलो आणि 1.5 किलो या प्रमाणात 3 टप्प्यात, 6-6 महिन्याच्या किंवा 4-4 महिन्याच्या 3 टप्प्यात आपल्याला पशुखाद्य वाढवत जायचं असतं. एकदा का कालवड ही माझावरती यायला सुरुवात झाली की किमान 2 किलो एवढं पशुखाद्य ह्या कालवडीला सुरू होत राहतं. शरीराच्या पोषणासाठी त्याची गरज असते. आणि ज्या मोठ्या गायी आहेत, 500 किलोपेक्षा मोठ्या गायी आहेत, म्हशींच्या बाबतीमध्ये ज्या 600 किलोपेक्षा मोठ्या आहेत, त्यांना 2.5 ते 3.25 किलो पशुखाद्य, भरपूर पशुखाद्य शरीराच्या पोषणाची, शरीर क्रियांसाठी गरजेचं असतं. म्हणजे मग त्यांना त्याच्यातून मिळणारी प्रथिनं आणि स्निग्धांश ही चांगल्या प्रकारे मिळतात. या 2 गोष्टींचा आपण विचार केल्यानंतर पशुखाद्याच्या बाबतीमधल्या अनेक घटकांच्या बाबतीमध्ये आपण बोलणार आहोत. पण दुसरा महत्वाचा घटक आहे चारा. जनावरांना चाऱ्यानं पोट भरतं आणि पशुखाद्यामध्ये दूध असतं. पुन्हा एकदा सांगतो, चाऱ्यानं पोट भरतं आणि पशुखाद्यामध्ये दूध असतं. म्हणून चाऱ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करत असताना चारा आपल्याला जो जनावरांना द्यायचा आहे तर त्यामध्ये निश्चितच हिरवा चारा आणि वाळलेला चारा हा आपल्याला द्यायचा असतो. 1 भाग हा वाळलेल्या चाऱ्याचा आणि 2 भाग हे हिरव्या चाऱ्याचे साधारणतः असतात. म्हणजे त्यातून आपल्याला जनावरांची पोषकता ही पूर्ण होत असते. पशुखाद्यामधून 3रा हिस्सा आहाराचा शुष्क किंवा कोरडा खाद्यांश पूर्ण होत राहतो. कोरड्या चाऱ्यातून आहाराचा 3रा हिस्सा म्हणजे शुष्क भाग, कोरडा खाद्यांश पूर्ण होत असतो. आणि हिरव्या चाऱ्यातून
जनावरांच्या पोषणाचा शुष्क भाग हा तिसरा भाग हा हिरव्या चाऱ्यातून पूर्ण होत असतो. म्हणून हे 3 भाग हे शुष्कांक काढण्याचे आहेत. शुष्कांक म्हणजे पूर्ण वाळलेल्या बाबी जर जनावरांना दिल्या तर त्या तिसरा हिस्सा कशा असतील याची गोष्ट महत्वाची. आता हा किती लागतो कोरडा शुष्कांश किंवा शुष्क पदार्थ, तर साधारणतः 400 किलो वजनाच्या गायीसाठी शरीराच्या 3% एवढा कोरडा खाद्यांश आपल्याला द्यावा लागतो. म्हणजे 4 किलो पशुखाद्यातून शुष्क भाग जाणं गरजेचं आहे. 4 किलो ड्राय मॅटर किंवा कोरड्या चाऱ्यातून कोरडा शुष्कांश जाणं गरजेचं आहे. आणि तिसरा हिरव्या चाऱ्यातून 4 किलो कोरडा शुष्कांश जाणं गरजेचं आहे. म्हणून 3 भाग 4 किलोचे 400 किलोच्या गायीसाठी आपल्याला सांगितलंय. याच्यामध्ये 2 ते 2.5 किलो हा शरीर पोषणाचा भाग हा गायीसाठी झाला, जो की पशुखाद्यातून आपल्याला मिळणार आहे. पण ही जर गाय दुधामध्ये असेल, ही जर गाय वाढीची असेल, ही जर गाय अजून वाढणारी असेल, बऱ्याचशा पहिल्या दुसऱ्या वेताच्या गायी वाढायच्या असतात, त्यांना हा पुढचा कोरडा खाद्यांश हा उपयोगी पडतो पशुखाद्यातला. चाऱ्याच्या बाबतीमध्ये 4 किलो कोरडा खाद्यांश पूर्ण होण्यासाठी चाऱ्याचा आणि कोरडा चाऱ्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये 20% पाणी असतं. म्हणून 20% अधिक 5 किलो ते 6 किलो एवढा कोरडा खाद्यांश जर आपण जनावरांना दिला, कोरड्या चाऱ्यातून पुरवला, तर 6 किलो हा कोरडा चारा अतिशय चांगल्या प्रकारे गायींसाठी 400 किलोच्या उपयोगी ठरतो. आता हिरव्या चाऱ्याच्या बाबतीमध्ये 20 ते 25% एवढं पाणी असतं, म्हणजे 1/4 भाग मिळतो. म्हणून 4 पट अधिक 4 16 किलो इतका हिरवा चारा जर दिला तर त्यांना 25% प्रमाणामध्ये हा कोरडा खाद्यांश मिळतो. 20% जर त्याच्यामध्ये फक्त कोरडा खाद्यांश असेल हिरव्या चाऱ्यामध्ये, तर आपल्याला 5 पट म्हणजे 20 किलो इथपर्यंत हिरवा चारा द्यावा लागतो. आणि हिरवा चारा सहज स्वस्तामध्ये असणारा चारा असल्यामुळे तो मुबलक प्रमाणात देणं अपेक्षित आहे. 16 किलो ते 20 किलो जर दिलं तर 20 किलो ते 25 तर 20% ते 25% एवढी खाद्यांशाची गरज पूर्ण होत राहते. मंडळी, याच्यामध्ये आपण जो विचार करायचा आहे तर तो वाळलेल्या चाऱ्याच्या बाबतीमधला आहे. 4 ते 5 किलो हिरवा चारा, 5 किलो 6 किलो असलेला कोरडा चारा आणि 16 किलो ते 20 किलो एवढा हिरवा चारा, हे दोन्ही चारे जर एकत्रित केले आणि ते जर कुट्टी करून कडब्यामध्ये हिरव्या चाऱ्याचा अंश टाकून एकत्रित कुट्टी करून जर तो जनावरांना पुरवला तरच तो उपयोगी पडतो. बऱ्याच ठिकाणी नुसत्या कडब्याची कुट्टी केली जाते, नुसत्या हिरव्या चाऱ्याची कुट्टी केली, हिरव्या चाऱ्याची कुट्टी लवकर होत नाही कारण तो हिरवा असतो, त्याचे तुकडे पडत नाहीत. हा जर एकत्रित करून कुट्टी केला तर तो जास्त महत्वाचा असतो. एक गोष्ट महत्वाची, चारा खाल्ल्यानंतर हा जनावरांच्या बाबतीमध्ये योग्य ठरलाय का, त्यांनी त्याची रवंथ केली का, हे ओळखण्याची एक कसोटी आहे. आणि ती कसोटी अशी की असा हिरवा आणि वाळलेला चारा कुट्टी केल्यानंतर आपल्या दुधाळ जनावरांच्या आणि आपल्या सगळ्या जनावरांच्या बाबतीमध्ये तोंडाला फेस आला पाहिजे. पांढरा फेस सारखा डावीकडून उजवीकडून जर येत असेल तर अशा फेसाळ दिसत असणाऱ्या जनावरांच्या बाबतीमध्ये रवंथ करण्याची प्रक्रिया आणि चारा पचवण्याची प्रक्रिया ही योग्य प्रकारे होते एवढं आपल्याला कळू शकेल. आपल्याला माहिती आहे की दिवसाकाठी 16 ते 18 तास बसणारी जनावरं या 18 तासापैकी 14 तास रवंथ करत असतात. 14 तास रवंथ करत असताना पूर्ण रवंथ झाल्यानंतर तोंडाला पांढरा फेस येत राहतो आणि पांढरा फेस आला तिथं आपल्या दूध व्यवसायाचं यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ही गोष्ट आपण वाळलेल्या चाऱ्याच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायला पाहिजे, ज्याच्याबरोबर आपण हिरवा चारा देणार आहोत. हिरवा चारा आणि वाळलेला चारा जर कुट्टी करून जनावरांना दिला तर तो निश्चितच उपयोगा पडतो. आता मगाशी सांगितलेली 33% गोष्ट इथं विसरायची नाही. एकाच प्रकारचा कडबा असेल तर जनावरांची चव, जनावरांची सेवन करण्याची वृत्ती कमी होत राहते. हिरवा चारा एकाच प्रकारचा असेल तर ती पुन्हा जनावरांच्या बाबतीमध्ये खाण्याची बाब, ग्रहण करण्याची जी शक्ती आहे तर ती कमी होत राहते. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की 3 प्रकारचे कडबे आपल्याला उपलब्ध नाही झाले, पिवळ्याचा, ज्वारीचा, अजून बाकीच्या मक्याचा इतका जर झाला नाही तर चालेल, किमान 2 प्रकारचे तरी कडबे एकत्र करून हे वाळलेला चारा म्हणून द्यायला पाहिजे. हिरव्या चाऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच आहे. म्हणून एकाच प्रकारचा हिरवा चारा देण्यापेक्षा
जर आपण त्याच्यामध्ये 2 प्रकार 3 प्रकार जर देऊ शकलो तर पौष्टिकता, चविष्टता आणि रवंथ करण्याचे प्रमाण हे जनावरांच्या बाबतीमध्ये वाढलेलं असतं. म्हणून नेहमीसाठी 33% जो नियम आहे, कुठलीही बाब ते आहे उपलब्ध म्हणून 33% जास्त द्यायचे नाही. चाऱ्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच ठिकाणी ऊसाचा वापर केला जातो आणि ऊसाचे वाडे वापरू नयेत असं कुठेही लिहिलेलं नाही, वापरायचं. पण 33% प्रमाण विसरायचं नाही. कडबा, दुसरा प्रकारचा कडबा आणि 33% असलेला हा ऊस वाड्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला जनावरांना कुट्टीच्या स्वरूपामध्ये देता येत राहील. हे करत असताना, ऊसाचा वापर करत असताना किंवा हिरवा चारा वापरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक दिवस सन क्युरिंग म्हणजे ज्याला सूर्यप्रकाशामध्ये एकदा वाळत घालणं, एकदा त्याच्याकडे सूर्यप्रकाशाची प्रक्रिया पूर्ण करणं याची गरज असते. सूर्यप्रकाशाची प्रक्रियेनं पाण्याचं प्रमाण कमी होत राहतं. योग्य प्रमाणामध्ये हा चारा जनावरांच्या उपयुक्ततेसाठी आपल्याला देता येत राहतो आणि म्हणून एक दिवस सूर्यप्रकाशामध्ये वाळवलेला ऊसाचा असा जो वाड्याचा भाग आहे तर तो आपल्याला वापरता येईल किंवा ऊस वापरता येत राहील. या ऊसाच्या वापरामुळं शरीरामधले क्षार आणि प्रामुख्यानं कॅल्शियम क्षार याची कमतरता निर्माण होत राहते. कारण त्यामधून तो जो क्षार आहे तर त्याच्या गाठी बनण्याचं काम, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की ऑक्झॅलेट्स तयार होत राहतात, अशा प्रकारचे जे घन पदार्थ तयार होतात ते जर टाळायचे असतील तर 1% चुन्याची निवळी, बाजारात चुना मिळतो, 1% चुन्याची निवळी ही जर ऊसाच्या वाड्यावरती टाकली तर आपल्याला ऊस सुद्धा 33% प्रमाणात वाळलेला चारा म्हणून देता येत राहतो. हिरव्या चाऱ्याच्या बाबतीमध्ये असणाऱ्या व्हरायटी, आणि आता ऑस्ट्रेलियन नेपियर सारख्या व्हरायटी आल्या, इतर व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत. सगळ्या प्रकारचा हिरवा चारा जो बाजारात नवीन नवीन प्रकारामध्ये उपलब्ध आहे त्याची माहिती आणि त्याची यादी आपल्याला पाहता येत राहील, घेता येत राहील. कृषी विद्यापीठांमध्ये किमान 25 हिरव्या चाऱ्याच्या व्हरायटी शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना समजून सांगण्यासाठी आणि बेण देण्यासाठी उपलब्ध आहेत. म्हणून अशा प्रकारचे फॉडर म्युझियम, चाऱ्याचे म्युझियम जिथं आहेत तिथं आपली भेट असली पाहिजे, आपली मागणी तिथं दिली पाहिजे आणि हा हिरवा चारा जनावरांच्या बाबतीमध्ये घेतला पाहिजे. ह्या सगळ्या बाबतीत जेव्हा आपण जनावरांना पुरेशा प्रमाणात देऊ तेव्हा आपल्याला असं लक्षात येत राहील की एक परिपूर्ण प्रकारचा आहार जनावरांना दिला आणि यातून जनावरांचं पोषण चांगलं होत आहे. 6 गोष्टी जनावरांना या बाबतीमध्ये मिळतात. एक तर ऊर्जा मिळते, दुसरे प्रथिनं मिळतात, तिसरा स्निग्धांश मिळतो, चौथ्या प्रकारे चाऱ्यामधूनच बऱ्याचशा प्रमाणात क्षार मिळतात आणि शेवटची आणि महत्वाची गोष्ट जी चाऱ्यामधूनच मिळते हिरव्या चाऱ्यातून म्हणजे जीवनसत्वांची. मात्र गेल्या 50 वर्षामध्ये जमिनीच्या बाबतीमध्ये आपण ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण रासायनिक खतं वापरलेली आहेत, खूप मोठ्या प्रमाणात आपण कीटकनाशक फवारतो आहोत, चाऱ्याचं जे सकसता आहे तर ती कमी होत चालली कारण जमिनीमध्ये पोषण राहिलेलं नाही. जमिनीमधला जो कर्ब आहे तर तो त्याचं प्रमाण जे आहे तर ते आपल्याला टिकवता आलेलं नाही आणि म्हणून जमीन, चारा, रक्त घटक यांचा सरळ संबंध असल्यामुळं आपल्याला जनावरांच्या आहारामध्ये क्षार मिश्रण आवर्जून टाकावे लागतात, आवर्जून द्यावी लागतात. म्हणून आहाराच्या मध्ये क्षार मिश्रणांची गरज अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जे 5 महत्वाचे घटक आहाराच्या बाबतीमधले सांगितले त्याच्याबरोबर पाण्याची गरज ही अतिशय महत्वाची आहे. 24 तास उपलब्ध असणाऱ्या गोठ्यांमध्येच दुधाची अपेक्षा करता येत राहते. जनावरांना 24 तास पाणी उपलब्ध असलं पाहिजे आणि हे पाणी उपलब्ध करून देत असताना पुरेशा प्रमाणात ते उपलब्ध असणं गरजेचं आहे. एका गायीची साधारणतः जर आपण 500 किलोची गाय म्हणलं तर तिला दररोज 50 लिटर पाणी शरीरासाठी लागतं, पिण्यासाठी 50 लिटर पाणी लागतं. याच गायीला उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची गरज 30% वाढलेली असते. म्हणजे 30% पाणी आपल्याला अधिकचं द्यावं लागतं. 65 ते 70 लिटर पाणी त्याला उन्हाळ्यामधल्या दिवसांमध्ये द्यावं लागतं कारण उष्णता वाढलेली असते. हिवाळ्यामध्ये गायी पाणी कमी पितात म्हणून हेच 50 लिटर पाणी पूर्ण पिलं जावं म्हणून थोडंसं कोमट केलेलं पाणी जर जनावरांच्या समोर असेल तर निश्चितच जनावर पूर्ण पाणी पितात, नाही तर मग पाणी कमी पितात. हे झालं फक्त जगण्यासाठी आणि एका गाईला 1 लिटर दुधासाठी दररोज 4 ते 5 लिटर जास्तीचं पाणी पिणं गरजेचं असतं कारण दुधामध्ये पाणीच असतं.
1 लिटरच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला दुधाच्या बाबतीमध्ये तर 4-5 लिटर अधिक, आणि दूध उद्योजकांच्याकडे 20 लिटरपेक्षा कमीच्या गायी नसतात. म्हशींच्या बाबतीमध्ये 12 लिटर 13 लिटरपेक्षा कमीच्या म्हशी नसतात. म्हणून साधारणतः 2.5 पट अधिक एवढं पाणी ह्या जनावरांसाठी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. पाणी एकाच वेळेस पिलं जात नाही, दिवसातून वेगवेगळ्या वेळेस प्यावं लागतं, आणि म्हणून ते सतत उपलब्ध राहावं लागतं. हे पाण्याचं भांड सावलीखाली असावं लागतं, आणि त्यामध्ये असलेलं पाणी एकतर स्वच्छ असलं पाहिजे, निर्जंतुक असलं पाहिजे, वासरहित असलं पाहिजे, मृदू असलं पाहिजे, गोड असलं पाहिजे, थंड असलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये कुठलेही रासायनिक घटक नसावेत. इतक्या गोष्टी येतात. थंड असलं पाहिजे, मग त्याच्यानंतर मृदू असलं पाहिजे, गोड असलं पाहिजे, घटकरहित असलं पाहिजे. या सगळ्या बाबींचा विचार करून निर्जंतुक असलेलं पाणी जर जनावरांना पोहोचलं तर निश्चितच जनावरांच्या शरीर क्रिया ह्या चांगल्या प्रकारे घडत राहतात. मंडळी, या पाण्याच्या बाबतीमधली अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे पाणी पुरवठा करणारी जी भांडी आहेत तर ती स्वच्छ आहेत का नाहीत हे 7 दिवसाला पाहायला पाहिजे. 7 दूध उत्पादकांच्या बाबतीमध्ये भांडी बरेचदा दररोजही धुतली जातात, पण बऱ्याच ठिकाणी जर धुतली जात नसतील तर ती अतिशय स्वच्छ असली पाहिजेत, कारण पाण्यातून रोगप्रसार होत राहतो. म्हणून अतिशय चांगल्या प्रकारची काळजी त्या पाण्याच्या बाबतीमधली घेतली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी हार्ड वॉटर असतं, मृदुता नसते पाण्याला. ही मृदुता असलेलंच पाणी पुरवता येत राहील याचा विचार ह्या जनावरांच्या बाबतीमध्ये केला पाहिजे. सगळ्या प्रकारचा हिरवा चारा, पशुखाद्य आणि पाणी, इथून असलेल्या बाकीचे हिरवा आणि वाळलेला चारा, या सगळ्यांचा एकत्रित विचार केल्यानंतर पहिला महत्वाचा जो घटक आहे आहारातला तो ऊर्जेचा आहे. आणि ह्या ऊर्जेची पूर्तता होणं जनावरांच्या प्रजननाच्या दृष्टीनं गरजेचं आहे. प्रजनन क्षमता आणि ऊर्जा यांचा सरळ संबंध आहे. जास्त ऊर्जा जास्त प्रजनन क्षमता, जास्त ऊर्जा जास्त प्रजनन क्षमता. कारण त्यासाठी ऊर्जेतून निर्माण होतो तर तो ओजसरस, आणि तो प्रजननाचा ओजसरस म्हणजे प्रोजेस्ट्रॉन. एनर्जी, प्रोजेस्ट्रॉन आणि फर्टिलिटी म्हणजे ऊर्जा, प्रोजेस्ट्रॉन आणि प्रजनन क्षमता यांचा सरळ संबंध आहे. अधिक 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 जितकं जास्त तितकं जास्त. एखाद्या जनावरांना गरजेच्या प्रमाणात असणारी ऊर्जा पुरवठा झाली, हे कसं ओळखायचं तर ते ओळखण्याचं साधन म्हणजे प्रजनन. अगदी सोपी गोष्ट आहे. आपली कालवड 9व्या महिन्यात माझावरती आली, त्याच्यानंतर पुढं 1 वर्षानंतर ती व्याली. 9व्या महिन्यात माझावरती आली, पुढचे 2 महिने तिचं माझं चक्र चालू राहिलं, अपेक्षित आहे. ते नियमित झालं 3ऱ्या महिन्यात, 3ऱ्या महिन्यात नियमित झालं, आणि नंतर 9 महिने ती गाभण ठरली. म्हणजे 9 महिन्यानंतर 1 वर्षात कालवडची गाय झाली, आणि इथून पुढं दर वर्षाला 1 वासरू देणारी गाय पुढच्या 17-18 वेतापर्यंत आपल्या गोठ्यात राहिली तर ऊर्जेची आपल्या जनावरात अजिबात कमतरता नाही असं समजू शकतं. आपल्याकडची कालवड जर 3-4 वर्षात माझावरती येत असेल, वगार 4-5 वर्षांनी माझावरती येत असेल, तर आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण ऊर्जा पुरवठा कमी करतोय. एखादी गाय व्याली आणि व्याल्यानंतर 2 महिन्याच्या आत जर ती माझाला नाही आली तर तिला ऊर्जा कमी हे समजायला हरकत नाही. आणि मंडळी, ऊर्जेच्या बाबतीमधला विचार सांगण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे, आणि म्हैस पालकांना पुन्हा पुन्हा सांगणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांकडं 1.5 वर्षात ते 2 वर्षात ऊर्जेचा पुरवठा चांगला होतो. अशा कालवडी, वगारी आणि असणाऱ्या आपली जनावर गोठ्यात जन्मलेली 7-8 वेत घेतली जातात आणि विकून टाकली जातात. ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपण केलेला खर्च, जो की आपण वासरापासून ते कालवड होण्यापर्यंत, वासरापासून रेडी होण्यापर्यंत, रेडी होण्यापासून म्हैस होण्यापर्यंत, किंवा कालवड माझावरती येऊन पुन्हा ती गाय होण्यापर्यंत, हा सगळा केलेला खर्च विकून टाकलेल्या जनावरांमध्ये आपला 100% तोटा असतो. 100% तोटा असतो. खर्च जो पहिल्यांदा टप्प्यात केला, वाढीच्या वयामध्ये केला, 2 वेत होईपर्यंत गायी आणि म्हशी ह्या वाढत जातात. गाय सुद्धा
दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत वाढते, म्हैस सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत वाढते. आणि म्हणून हे वाढ पूर्ण करण्यासाठी झालेला अतोनात खर्च जर भरून काढायचा असेल तर वेतांची संख्या गायीच्या बाबतीमध्ये 13, 14, 15 पर्यंत गेलीच पाहिजे. म्हशींच्या बाबतीमध्ये 12, 13 पर्यंत गेली पाहिजे. याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर ऊर्जेवर केलेला खर्च आपला वाया जातो. बऱ्याच जणांना हे पटत नाही, व्यावसायिक लोक याचा विचार करत नाहीत. पण पुन्हा एकदा सांगतो की पहिल्या 2-4 वर्षामध्ये वाढीत असताना जनावरांवर केलेला जो सगळा खर्च आहे, जेव्हा उत्पादन क्षमता कमी असते, पहिल्या 1-2 वेताला दूध कमीच असतं, ते 4थ्या-5व्या वेताला वाढतं. कमी दूध असताना जन्मापासून केलेला खर्च विनाकारण आपण दुसऱ्याच्या हाती अतिशय फायदा म्हणून सोपवत असतो. म्हणून आपलं गाय विकत असताना आणि म्हैस विकत असताना तिचे वेद पूर्ण झालेत का नाही याचा विचार करावा, कारण ऊर्जेवर आपण खर्च करा. ऊर्जा म्हणजे साखर, साखरेवरती खर्च होत राहतो. आणि हा खर्च जर योग्य प्रमाणात असेल तर निश्चितच जनावर वेळेवरती माझ्यावरती येतं. 9व्या महिन्यात कालवड माझ्यावर आणायची, हे दूध व्यावसायिकांचं लक्ष असलं पाहिजे. लक्ष, टार्गेट. म्हशींच्या बाबतीमध्ये 16 महिने ते 18 महिने रेड्या आणि पारड्या चांगल्या प्रकारामध्ये जर अशी वाढ झाली तर निश्चितच चांगल्या प्रकारचे जनावर योग्य वेळी माझ्यावरती येतात. आणि मग हे नियंत्रित कसं करायचं, ह्याच्यावरती कंट्रोल कोण ठेवायचा, तर तो आहे शरीर वजनाचा. शरीर वजन काढण्यासाठीचा एक टेप बाजारात ज्याची किंमत 150 ते 200 रुपये आहे, आणि पशुखाद्य निर्माण करणाऱ्या कंपन्या जो फुकट देतात, मागून घेतला पाहिजे, मागून येण्याची जबाबदारी आपली. असा प्रकारचा जर टेप आपण वापरला तर आपल्या कालवडीचं, आपल्या वगैरेचं वाढत जाणारं वजन आपण नोंद करता येत राहतं. एखादी कालवड 250 किलो वजनाची झाली, 9-10 महिन्याची झाली की माझ्यावरती येते. एखादी पारडी 16-18 महिन्याची झाली, 275 किलोची झाली की माझ्यावरती येत राहते. पण ऊर्जेची पूर्तता असेल तरच या गोष्टी घडतात. ज्यांच्याकडचं हे वजन आणि वय लांबत गेलं त्यांनी समजायचं की आपण खाऊ घातलेलं नाही, आपल्याला ह्या जनावरांकडून मागण्याचा, जनावर माझ्यावर येण्याचा कुठलाही अधिकार नाही, आपल्याकडे ती येणार नाही. चांगल्या प्रकारचा विचार करायचा, भरपूर ऊर्जा द्यायची, भरपूर गोवत्स आहारापासून सुरुवात, आणि मग पुढची ऊर्जेची पूर्तता चांगल्या प्रमाणात. मंडळी, व्यायामाची गरज असते. मोकळ्या असलेल्या वातावरणामध्ये कालवडी आणि वगैरे वाढतात, याचा महत्वाचा भाग आहे. या काळामध्ये साधारणतः 7-8-9 महिन्याची झालेली कालवड किंवा 10-12 महिन्याची जी काही वगार झालेली असेल त्यांना 9 ते 10% प्रमाणात प्रोटीन्स, प्रथिनं देणं हे गरजेचं असतं. इतक्या प्रमाणात दिलं की वाढीसाठी असणारं जे 9-10% प्रथिनांचं प्रमाण आहे तर ते पशुखाद्यामध्येच फक्त नियंत्रित केलं जातं. नुसती पेंड देऊन होणार नाही. मी मुठभर पेंड देतो मग त्याच्यात ते वाढ होईल असं नाही होत. नियंत्रित प्रमाणामध्ये पशुखाद्यातून 9 ते 10% प्रमाणात, कारण हे स्वस्त असतात हे पशुखाद्य. वाढीच्या जनावरांची, वासरांची जी पशुखाद्य ती स्वस्त असतात, ती दुधासारखी महाग नसतात दूध देणाऱ्या जनावरांसाठी, आणि म्हणून त्यांना पशुखाद्याचा इथं वापर करायचा. एकदा का जनावर माझ्यावरती आली की ती माझाचं चक्र 21 दिवसाचं राहिलं पाहिजे, हा पहिला भाग. 21 दिवसाच्या काळामध्ये हे चक्र लांबू नये, हा दुसरा भाग. अंड सुटलं पाहिजे, अंड तयार झालं पाहिजे, अंड परिपक्व झाल्यानंतर सुटण्याची प्रक्रिया चांगली झाली पाहिजे, याच्यासाठीचा पुन्हा विचार हा सगळा ऊर्जेतून पूर्ण होत राहतो. म्हणून जनावर माझ्यावर जरी आली तरी त्यांना पुरवली जाणारी ऊर्जा, पशुखाद्य, चारा, हिरवा चारा हा योग्य प्रमाणात असल्याचं आपण नियंत्रित केलं पाहिजे आणि त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच जनावरांच्या बाबतीमध्ये असं घडतं की गाय माझ्यावरती येते, गाय गाभण राहते, आणि मग आपल्याला असं वाटतं की एक गाभणपणा संपल्यानंतर काय वाटेल ते देऊ, भरपूर दूध द्यावं. असं होत नाही. जी गाय गाभण असते तर त्या गाभण जनावरांसाठी साधारणतः 12% ते 14% प्रमाणात प्रथिनं गेली पाहिजेत. अशा प्रकारचं पोषण झालं तर गर्भाचं पोषण होत राहील. प्रथिनं योग्य प्रमाणात, ऊर्जा योग्य प्रमाणात असलेल्या जनावरांची गर्भधारणा नियमित होत राहील. आणि मग शेवटच्या टप्प्यात ती जर गाय गेली तर तिच्यासाठी पुन्हा आपल्याला 14% ते 15% प्रमाणात प्रथिनं असलेला आहार शेवटच्या टप्प्यात द्यावा लागतो. ऊर्जा चांगल्या प्रकारे द्यावी लागते. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आता कशाला पशुखाद्य, व्यायच्या अगोदर 2 महिने. या काळामध्ये पशुखाद्यामधले प्रथिनं ऊर्जेच्या स्वरूपामध्ये शरीरात साठवले जातात.
स्निग्धांश ऊर्जेच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये साठवले जातात आणि भरपूर असलेलं ऊर्जेचं प्रमाण जिथं स्टोअर हाऊस म्हणून तयार होत राहतं. ज्या गायी आणि ज्या म्हशी विण्याच्या अगोदर 2 महिने आपल्या शरीरामध्ये चांगली ताकद, शरीरामध्ये कातडीखाली चरबी म्हणून तयार करतात, तेवढ्याच दूध देतात. आणि म्हणून आधीची पूर्वतयारी 2 महिन्याची ही गरजेची असते. 14% प्रमाणामधली प्रथिनं ही गाभण ट्रान्झिशन पिरियडमध्ये गरजेची असतात. या काळामध्ये विण्याच्या अगोदर जनावर खाद्याकडे दुर्लक्ष करतात, नको म्हणतात. पोटामध्ये ते जे वासरू असतं त्याची हालचाल चालू असते, त्याचं वजन घेऊन फिरणं अवघड असतं. न खाल्लेलं बरं, भूक कमी असणारी जनावर ही असतात. अशा काळामध्ये भूक वाढवतो तो दूध वाढवतो, खाल्लं पाहिजे. कारण आता जनावरांनी कशासाठी खायचं तर त्याच्या शरीरामध्ये कातडीखाली साचवायचं, आणि कातडीखाली साचलेलं हे सगळं दुधासाठी उपयोगी पडेल. शरीर झीज झालेली असेल तर ती व्याल्यानंतरची भरून काढण्यासाठी उपयोगी पडेल. म्हणून आताची पूर्वतयारी, ही चांगली पूर्वतयारी झाली तर जनावर विल्यानंतर भरपूर दुधाला सुरुवात करतात. आणि म्हणून जो ट्रान्झिशन पिरियड आहे 3-4 आठवड्याचा व्यायच्या अगोदरचा, त्या काळामध्ये भूक कशी वाढवायची, आपल्या जनावरांची भूक कशी वाढवायची, सोपी गोष्ट आहे. 30 गोष्ट जर खाल्ली तर आपल्याला ते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा नको वाटतं, पुढं आलं केलं नकोच. सकाळी झालं ना, हे सकाळी खाल्ले काय प्रश्न नाही. म्हणून सकाळच्या चाऱ्यामध्ये दुपारी बदल, दुपारच्या चाऱ्यात संध्याकाळी बदल, संध्याकाळच्या चाऱ्यात रात्री बदल, असे बदल करणं गरजेचं आहे. बदल म्हणजे उत्सुकता. जनावरांना वाटतं की आता नवीन काय देणार आहे, आता नवीन काय टाकणार आहे, असं नवीन टाकत जाणं. आणि महत्वाची गोष्ट, ह्या शेवटच्या महिन्यामध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा टाकलं तर होणार नाही. सकाळी थोडं, जनावरांची उत्सुकता वाढवून 11 वाजता पुन्हा थोडं, 3 वाजता उत्सुकता वाढवून पुन्हा थोडं, संध्याकाळी पुन्हा थोडं, रात्री पुन्हा थोडं, असं थोडं जास्त वेळा, अधिक वेळा जर ट्रान्झिशन पिरियडमध्ये दिलं तर निश्चितच जनावरांची भूक वाढेल. आणि भूक वाढवतो तो दूध वाढवतो, हे आपल्या गोट्यात लिहूनच ठेवायचं. खूप भूक वाढली, खूप खाल्लं तर जनावरांच्या बाबतीमध्ये आपलं नुकसान होईल असं समजणारे सगळे पशुपालक आणि सगळे दूध व्यावसायिक तोट्यात जातात. कारण खाल्ल्यानंतर जनावरांना देण्यासाठीचे 2च मार्ग आहेत. एक आहे कासेचा आणि दुसरा आहे गर्भाशयाचा. चांगलं गर्भाशय, निरोगी गर्भाशय हे वासरू सतत देत राहील, आणि चांगली कास, भरलेली कास ही नेहमीसाठी आपल्याला दूध देत राहील. म्हणून भूक वाढवतो तो दूध वाढवतो. अशा प्रकारे आपल्याला नियोजन करता येईल. पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा जनावरं वितात तेव्हा एकदम बदल होतो, अचानक बदल होत राहतो. गाभण असलेलं जनावर, दूध देत नसलेलं जनावर अचानक गाभण नसतं, दूध देत असतं. म्हणजे सगळे बदल एकदम, इकडं गाभण आहे दूध नाही, तिकडं गाभण नाही पण दूध सुरू आहे. असा जो एकदम बदल झाला, पूर्ण 180चा यू टर्न झाला. हा यू टर्न जनावरांच्या बाबतीमध्ये मोठा अडथळा निर्माण करतो, शरीरामध्ये बदल करतो, चयापचयाची प्रक्रिया बिघडवतो, जनावरांना अशक्तपणा येतो आणि मोठ्या प्रमाणात जनावरांना ताण निर्माण होत राहतो. प्रसूतीचा ताण असतोच, आधीच तर कळा असतात, त्याचा ताण असतो, खूप शक्ती त्याला द्यावी लागते, आणि त्याच्यात पुन्हा हे शरीरात एवढे बदल झालेले असतात. म्हणून असे बदल झाल्यानंतर सुद्धा जनावरांना ताकद राहावी, शक्ती राहावी, म्हणून एनर्जी पुरवणं ही गोष्ट गरजेची असते. आणि ही एनर्जी आपल्याला पशुखाद्याच्या माध्यमातून पुरवता येत राहते. म्हणून एखादी जनावर जर 20 लिटरची असेल गाय, आणि तिला जर फक्त 2च किलो व्यायच्या अगोदर पशुखाद्य चालू असेल तर तेवढेच पचवायची क्षमता ह्या पोटाची झालेली असते. व्याल्यानंतर तिचं जर पहिल्यांदा चीक साधारणतः 12-13 लिटर आला तर मग पशुखाद्याची कमतरता असल्यामुळं किंवा त्याचं दिल्यानंतरही पचन होत नसल्यामुळं पुढच्या 2 दिवसात चिकाचं प्रमाण कमी होत राहील, पुढे दूध कमी होत राहील. असं करायचं नाही. नेहमीसाठी चढणी, हा जो चढ आहे पशुखाद्याचा तो चांगला ठेवायचा. व्यायच्या अगोदर सुद्धा 7-8 किलो जर पशुखाद्य जनावरांनी खाल्लं, गाईनं खाल्लं, म्हशीने खाल्लं तर ते उपयोगी पडणार आहे. कारण चीक आणि तिथून पुढचे 2 महिन्यामध्ये दूध वाढ होणार आहे. हा जो आलेख आहे पशुखाद्य वाढीचा, तो जनावरांच्या व्यायच्या अगोदर 1-1.5 महिना सुरू होणार,
आणि पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या 2 महिन्यापुढे एकाच समान पातळीत चढत जाणार असं राहायला पाहिजे. अचानक वाढवलं, 3 किलोवरून 7 किलो केलं, 3 किलोवरून 10 किलो केलं, 5 किलोवरून एकदम 10 किलो केलं, तर पोटाची सगळी जी रचना आहे तर ती बदलत जाते. आणि महत्वाचं म्हणजे ज्या पेशी आहेत पोटामध्ये, पॅपिले असं मी ज्यांना म्हणतो, रुमिनल पॅपिले, यांचं प्रमाणच कमी असते. कितीही दिलं तरी सुद्धा ते पचत नाही, नुसतं दिलेलं सगळं शेणातून बाहेर पडत जातं. अशा गोष्टी घडू नयेत म्हणून हा जो चढ आहे 1.5 महिना अगोदर सुरू होणारा, व्यायच्या अगोदर, आणि 2 महिने पुढे जाणारा हा 3-3.5 महिन्याचा चढ पशुखाद्याच्या बाबतीमध्ये दिसला पाहिजे. तितक्या प्रमाणात पशुखाद्य दिलं तर आपल्याला गायी दुधाळ करता येतात, म्हशी दुधाळ करता येतात आणि भरपूर प्रमाणात दूध मिळतं. जेवढं खाऊ घातलं तेवढं परत मिळावं ही आपली अपेक्षा असते. जितकं दिलं तितकं तरी आपल्याला द्यावं. की एखादी गाय आहे की गायीच्या बाबतीमध्ये आपण 2 किलो तिला मेंटेनन्ससाठी देतो, म्हणजे शरीर पोषणासाठी दिलं तितकं मान्य झालं. पुढे जर 4 किलो जर आपण तिला पशुखाद्य देत असू तर त्या 4 किलोच्या प्रमाणामध्ये आपल्याला दूध तिच्याकडून मिळणं हे आपल्याला सगळ्यांना अपेक्षित असतं. 10 लिटर दूध आपल्याला तिला अपेक्षित असतं. 4 किलो दिलं की 10 किलो दूध आपल्याला मिळावं असं असतं. हे मिळण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या लक्षात घेणं गरजेचं असतं. कारण आपण देतो जनावरांना दुधासाठी आणि जनावर मात्र वापरतात त्यांच्यासाठी. आपण देतो दुधासाठी, जनावर वापरतात त्यांच्यासाठी. जी एनर्जी, जी काही ऊर्जा आपण जनावरांना देतो, जे काही पशुखाद्य चारा आपण जनावर देतो त्यातून ऊर्जा निर्माण होते, त्या ऊर्जेपैकी 30% ऊर्जा जनावर ही जैविक बाब असल्यामुळे तशीच शेणातून न पचता बाहेर पडते. ती शरीराला लागत नाही. 30% ऊर्जा लागतच नाही. 5% जी ऊर्जा असते, जी की आपण पोषण म्हणून दिलेलं असतं, तर ती मूत्र आणि लघवीच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते. आणि 5% ही वायू, पोटातून काही वायू येतात किंवा काही जे शेणाच्या पिशवीतून बाहेर पडतात अशा वायूच्या स्वरूपातून बाहेर पडते. ऊर्जा 30% न पचलेली, 5% मूत्रातून आणि 5% वायूच्या स्वरूपात, अशी 40% ऊर्जा ही शरीराला उपयोगी पडत नाही. जे खाऊ घातलं त्याचं पचन करणं, म्हणजे रवंत करणं, त्याचे तुकडे करणं, मिश्रण करणं, पूर्ण आतड्यातून बाहेरपर्यंत नेणं, हीच मोठ्याच्या लांबच्या लांब आतड्या असतात त्याचा प्रवास पूर्ण करणं, याच्यासाठी लागणारी शक्ती ही 20% असते. म्हणजे 40% न पचता वाया गेली, 20% पचण्यासाठी गरजेची पडली, 60% ऊर्जा शरीराला लागत नाही. याच्या पुढचे 20% मात्र पहिल्यांदा शरीराचं चलनवलन, हालचाल, श्वास घेणं, पचन करणं, रवंत करणं, फिरणं, शेपूट, ह्या सगळ्या बाबतीमध्ये 20% ऊर्जा उपयोगी पडते आणि ती आवश्यक असते. ती काढूनच घेतली जाते. जे दिलेल्या गोष्टी त्यातून आधी शरीर आणि मग पुढच्या बाबी मध्ये वाढ, चरबी साठवणूक आणि प्रजनन, शेवटी प्रजनन. म्हणून जी जनावरं वेळेत माझ्यावरती येतात त्यांना भरपूर चांगल्या प्रकारचं नियंत्रण पशुखाद्य दिलेलं असतं, आहार दिलेला असतो. जी जनावरं वेळेवरती देतात त्यांचं पोषण चांगलं असतं, हे समजणं आपल्याला गरजेचं. म्हणून जर आपल्याला खाऊ घातलं आणि आपल्याला मिळणं दुधामधून नाही पाहायचं, प्रजननामधून बघायचं. मग अशा प्रकारच्या प्रजननाची जर आपण तपासणी केली आणि त्याच्यावरती जर आपल्याला भरपूर नियमित माझाचं चक्र चालू राहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या जनावरांच्या बाबतीमध्ये आपण करतोला खर्च हा कारणी लागतोय आणि त्यातून आपल्याला 100% उत्पन्न मिळणार आहे. मंडळी, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 20, 22, 25 लिटर पेक्षा कमी दूध देणाऱ्या संकरित गाई परवडत नाहीत. 15 लिटर पेक्षा कमी दूध देणाऱ्या देशी गाई परवडत नाहीत आणि 12 ते 15 लिटर पेक्षा कमी दूध देणाऱ्या म्हशी परवडत नाहीत. याच्या पुढं पशुखाद्य जेवढं वाढवलं तितक्या प्रमाणात खूप मोठा प्रॉफिट आपल्याला होत राहतो. त्याचं कारण असं आहे की जो दर आपण ठरवलेला आहे खाद्य आणि दूध निर्मितीचा, त्याच्यामध्ये 400 ग्रॅम पशुखाद्यामध्ये 1 लिटर दूध निर्मिती होत राहते. 25 लिटरच्या गायीपर्यंत चारा उत्पन्नाच्या बाबी सर्वसाधारण ठरतात. पण तीच जर 30 आणि 35 लिटरची गाय असेल तर तिच्या प्रत्येक 1 लिटर दूध निर्मितीसाठी फक्त 400 ग्रॅम पशुखाद्य लागतं. 30 रुपये किलो एवढा जरी पशुखाद्याचा भाव जरी म्हणला तरी 12 रुपयाचं पशुखाद्य हे त्या जनावराला लागतं
आणि त्याच्यामध्ये डेअरीला कमीत कमी दूध विक्री जरी म्हणलं तरी ते 30-35 रुपयाची होते. 12 रुपये खर्च आणि 35 रुपये लिटरचं विकलं गेलेलं दूध, यातला जो मुनाफा आहे तो 25 लिटरच्या पुढच्या जनावरात दिसतो. म्हणून दूध व्यवसाय परवडतो. म्हशीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर एखादी 12-13 लिटरची म्हैस असेल तर तिथपर्यंत खर्च उत्पन्नाच्या बाबी बरोबर होत राहतात. 18 लिटरची म्हैस आपल्याकडे असली, देशामध्ये तर 33 आणि 35 लिटरच्या म्हशींची चर्चा आहे. रेशमाची चर्चा आपण जर गुगलवर बघितलं तर रेशमा 34 लिटरची आहे. आपल्याकडे 18 लिटरची जर म्हैस असेल तर त्या 18व्या लिटरसाठी आपल्याला 1 लिटर दुधासाठी अर्धा किलो पशुखाद्य घालावं लागलं. 15 रुपये खर्च झाला. आणि म्हशीच्या दुधाचा दर कुठल्याही बाजारपेठेत 70 रुपयापेक्षा कमी नाही. 15 रुपये खर्च, 70 रुपये एका दिवशी दुधाचे पुढच्या टप्प्यामधले मिळाले, असा कुठलाही फायदेशीर दूध व्यवसाय नाही. आणि म्हणून अशा चांगल्या प्रकारच्या विचारातून जर आपण पशुखाद्याच्या बाबतीमधली जी पूर्तता जनावरांसाठी केली तर ते फायदेशीर ठरतं. पाण्याच्या बाबतीमध्ये बोललो, पशुखाद्याच्या बाबतीमध्ये बोललो, ऊर्जेच्या बाबतीमध्ये बोललो, प्रथिनांच्या बाबतीमध्ये बोललो. आणि आता पुढची गोष्ट आपल्याला बोलायची ती क्षार मिश्रणांची. जमिनीमध्ये क्षार कमी आहेत म्हणून ते चाऱ्यामध्ये येत नाहीत, आणि चाऱ्यात कमी आहेत म्हणून ते जनावरांच्या रक्तामध्ये दिसत नाहीत, ही परिस्थिती असते. 7 सूक्ष्म 7 ढोबळमानाने असणारे जे मेजर क्षार आहेत आणि बाकीचे 15 ते 22 बाकीचे क्षारच आहेत, 15च्या पुढचे सुद्धा, पण ते शरीराला फारसे उपयोगी नाहीत. तर अशा 15 सूक्ष्म क्षारांची पूर्तता दररोज होणं गरजेचं आहे. हे क्षार शरीरामध्ये पाणी तुंबू देत नाहीत, कुठेही थांबू देत नाहीत. पाण्याचं चलनवलन, रक्ताचं चलनवलन चालू राहावं म्हणून मदत करतात, पहिली गोष्ट. ओजस रस निर्माण करतात, हॉर्मोन्स निर्माण करतात, ही दुसरी गोष्ट. शरीराच्या सगळ्या शरीरक्रियांना उत्तेजना देतात, चालू ठेवा म्हणतात, तिसरी गोष्ट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, रोग प्रतिकारक क्षमता निर्माण करण्यासाठी उपयोगी पडतात. विण्याच्या अगोदर चांगली रोग प्रतिकारक क्षमता असली तर दिल्यानंतर कुठलाच आजार होत नाही. शरीरावर ताण असला तरी क्षार शरीरामध्ये जे साठलेले आहेत त्याच्यातून चांगल्या प्रकारची ऊर्जा, चांगल्या प्रकारची रोग प्रतिकारक क्षमता निर्माण होत राहते. प्रसूतीसाठी लागतो कॅल्शियम. अगोदर शरीरामध्ये कॅल्शियम असला तर कळा चांगल्या असतात. चांगल्या कळा, जोरदार कळा, वासरू आपोआप बाहेर येत राहतं. गर्भाशयाच्या कळा जनावर थकत नाही. माझावर याच्या बाबतीमध्ये फॉस्फरस म्हणजे ऊर्जेचं प्रमाण वाढवण्यासाठी ती जी पूर्तता आहे तर ती फॉस्फरसची गरजेची असते. फॉस्फरस योग्य प्रमाणात असला तर ती ऊर्जा सतत निर्मिती होत राहते. आणि हे फॉस्फरसचे घटक जनावरांना ऊर्जा देऊन स्त्रीबीज निर्माण करतात, अंड सुटायला मदत करतात, गर्भधारण व्हायला मदत करतात. आणि महत्वाची गोष्ट अशी, गर्भ आणि गर्भाशय म्हणजे मातेचं गर्भाशय आतली बाजू आणि गर्भ यांचा दोघांचा संवाद चांगला असला पाहिजे. एकमेकाशी ते 8-9 महिने बोलत असले पाहिजे. काय कमी पडतंय, चलो लेलो, म्हणजे गर्भाशयाकडून पूर्तता झाली पाहिजे. हा चलनवलनाचा डायलॉग, संवाद, आहाराच्या बाबतीमधला संवाद गर्भाशयाचा आणि वासराचा जर चांगला चालू राहायचा असेल, किंवा गर्भाभोवती जे वेष्टन असतात ज्याला आपण वार म्हणतो त्यांच्याशी चांगला व्हायचा असला तर पुन्हा प्रथिनांची गरज असते. ही प्रथिनांची गरज फॉस्फरसच्या माध्यमातून आणि व्हिटॅमिन ए यांच्या माध्यमातून पूर्तता होत राहते. म्हणजे हे तिघं एकमेकाशी जुळलेले आहेत. प्रथिन, स्फुरद आणि अजीवनसत्व यांच्या पूर्ततेमधून हे सगळे चांगल्या गोष्टी घडतात. म्हणूनच वासराची वाढ चांगली होत राहते. शेवटच्या टप्प्यात अजीवनसत्वाची इंजेक्शन जर जनावरांना दिली फायदाच. अजीवनसत्वाची इंजेक्शन गाभण जनावरांच्या शेवटच्या टप्प्यात 8व्या महिन्यात आवश्यक असतात. म्हणजे आतली त्वचा, ज्याला आपण ओठांच्या आतली त्वचा, डोळ्यांच्या आतली त्वचा म्हणतो ना, तशी सगळी चांगल्या प्रकारे तयार होत राहतात. जनावरांच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की जशा प्रकारे आपण क्षारांची पूर्तता करतो तेव्हा काही पूरक गोष्टी, ईस्ट कल्चर ज्याला म्हणतात, प्रोबायोटिक्स म्हणतात, प्रीबायोटिक्स म्हणतात, हे सगळे सपोर्टिंग सहाय्यकारी घटक आहेत. याचा जर वापर आपण केला तर तो निश्चित फायदेशीर ठरतो. आणि अनेक कंपन्या पशुखाद्य निर्माण करणाऱ्या आपल्या पशुखाद्यामध्ये ईस्ट असेल, प्रोबायोटिक्स असेल, प्रीबायोटिक्स असेल यांचा वापर करतात
वनस्पतीजन्य अनेक बाबी, शतावरी आहे, अश्वगंधा आहे, याचाही वापर करून पशुखाद्य बाजारात आलेली आहे. दूध उत्पादनाच्या दृष्टीने ती अतिशय चांगली आहे. म्हणून एकूणच प्रकारे आपण जर चांगल्या प्रकारे जनावरांचं पोषण घडवलं तर निश्चितच आपल्याला प्रजननासाठी फायदा होत राहतो. 17-18 वेत देणारी गाय शेवटच्या टप्प्यातली, भले 1-2 लिटर 3-4 लिटर दूध कमी देऊ, पण तिचं सशक्त आणि धष्टपुष्ट वापरू मिळण्याची सुताराम शक्यता बाजारामध्ये दिसत नाही. अशी निरोगी वासरं केवळ आपल्या घरच्या गायीमधून दिसतात. आणि म्हशींच्या बाबतीमध्ये 14-15 वेताच्या म्हशी आपल्या गोठ्यामध्ये शोभून दिसतात, कारण त्यांची जी वासरं असतील तर त्या दुसऱ्या पिढीसाठी जास्त दूध उत्पादक पिढी निर्माण करतात. म्हणून आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या प्रकारची जनावरं निर्माण करण्यासाठी आहारावरचं नियंत्रण गरजेचं आहे. आणि हे नियंत्रण आपण जितक्या चांगल्या प्रकारे करू तितक्या चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात. तुमच्याकडे सगळं आहे, पशुखाद्य आहे, चारा आहे, सगळं आहे, पण देण्याच्या पद्धती नाहीत. मग ह्या पद्धतींचा सुद्धा विचार करणं, व्यवस्था कशी करायची आहाराच्या देण्याची. पहिली गोष्ट, ऋतुमानानुसार आहारामध्ये जे बदल करायचे त्याची नोंद आपण घेतली पाहिजे. आणि मोठा ऋतू जो उन्हाळा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या गोष्टी बदल कराव्या लागतात, त्याच्या बाबतीमध्ये आपण विचार करणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये भूक कमी होत राहते, उष्णतेने जनावर ताण निर्माण झालेला असतो. हा उष्णतेचा ताण निर्माण करण्यासाठी नंबर ऑफ फिडिंग म्हणजे चारा पुरवण्याच्या वेळा वाढवल्या पाहिजेत. दिवसातून 2-3 वेळेस चारा टाकून मोकळे होणारे जे पशुपालक आहेत ते दूध व्यवसायामध्ये यशस्वी नसतात. दिवसातून 5-7 वेळेस तरी चारा टाकला पाहिजे, गव्हाणी भरलेल्या असल्या पाहिजेत, नवीन नवीन गोष्टी टाकल्या पाहिजेत, भूक वाढवली पाहिजे. जनावराचं लक्ष सारखं गव्हाणीकडे असलं पाहिजे. आता काय टाकणार, त्यातलं खाणं जास्त जितकं चांगलं होईल आणि जितकं सेवन जास्त होईल तेवढं दूध जास्त वाढणार आहे. ही पहिली गोष्ट. उन्हाळ्यामध्ये चारा देण्याच्या वेळा ह्या नेहमी पहाटेची चांदणी उगवल्यानंतर पहाटे 4-4:30 वाजता जनावरांना आहार देणं गरजेचं आहे. आणि हा आहार म्हणजे चारा. पहाटे 4-4:30 वाजता चारा जनावरांना द्या, म्हणजे 4 तासानंतर ऊर्जा पोटामध्ये निर्माण होत राहील, उष्णता निर्माण होईल, उष्णता निर्माण होत राहील पोटात. आणि मग सकाळी 8-8:30 वाजता बाहेरचं तापमान वाढलेलं नसल्यामुळं हे पचन चाऱ्याचं चांगलं होत राहील. दुपारी पुन्हा आपण निश्चितच चांगल्या प्रकारे चारा देऊ शकाल आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा खूप फायदा होत राहील. हिवाळ्याच्या बाबतीमध्ये जर पोषक प्रथिनयुक्त चारा जर जनावरांना दिला तर तो उपयोगी पडेल. उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा कमी असतो, तेव्हा चाऱ्यावरती प्रक्रिया करून, युरियाची प्रक्रिया करून आपल्याला देता येत राहतो. युरियाची प्रक्रिया ही शास्त्रीय प्रक्रिया आहे. 3% आपल्याला युरिया हा चाऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी सहज सुरक्षित वापर करता येतो. त्याची शास्त्रीय पद्धती आपण समजून घेतली पाहिजे. आझोला आणि हायड्रोपोनिक्स हे आपल्या मदतीला आहेच आहेत. याशिवाय जेव्हा आपल्याला पर्यायी चाऱ्याचा वापर करावा लागेल तेव्हा उन्हाळ्याच्या बाबतीमध्ये तशा प्रकारचे पर्यायी चारे त्याची यादी आपल्याला मिळवता येऊ शकते. आणि महत्वाची गोष्ट अशी की उन्हाळ्यामध्ये मीठ, गूळ, क्षार, ताक आणि क जीवनसत्व यांची मात्रा वाढवायची. मीठ, गूळ, ताक, क्षार आणि क जीवनसत्व यांच्या मात्रा वाढवायच्या. असा जर आपण विचार केला तर निश्चितच फायदा होत राहील. मला असं वाटतं की 1 तासाचं माझं विवेचन हे पूर्ण होत आलेलं आहे. आणि आपल्या मनामध्ये जर काही शंका असतील तर त्याची काही उत्तरं देण्याला मला निश्चितच आनंद होत राहील. मॅडम, कृपया आपण प्रश्नोत्तराकडे जायला हरकत नाही. फार चांगला प्रश्न आहे. सर, माझी गाय रिपीट होईल, काय करावे? मांस तर चांगला करते पण ती राहत नाही. फार चांगला प्रश्न आहे. आहाराच्या दृष्टीने जर विचार केला तर फॉस्फरस, पुरतची कमतरता असणाऱ्या जनावरांमध्ये माझाचा बळस जास्त असतो. आणि बळसलेली जनावरं, पाण्यासारखा बळस असलेली जनावरं रिपीट होऊ शकतात. काचेसारखा बळस आहे, तो पारदर्शक आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाही. अशा प्रकारच्या जनावरांमध्ये जर गाय रिपीट असेल तर तिला फॉस्फरसची कमतरता आहे. म्हणून अजीवनसत्व आणि फॉस्फरस या 2 गोष्टी देण्यासाठी आपण जवळच्या डॉक्टरांशी संपर्क करा.
त्याचे पूर्तता जर माझाच्या काळामध्ये होऊ शकली तर जनावर आपलं गाभण राहू शकेल. एकदम चांगला प्रश्न आहे. फॉस्फरस हे माझाच्यासाठी विचार करायचं आणि कॅल्शियम हे प्रसूतीसाठी विचार करायचं. छान. गाय 8 ते 10 दिवस हीट वरती राहते आणि गाभण राहत नाही, बरोबर आहे. गायींच्या बाबतीमध्ये माज हा 24 तास, 36 तास, 48 तास इतका असावा लागतो. देशी गायी आपल्याकडच्या 24 तास माझावरती राहतात. संकरित गायी फार तर 2 दिवस माझावरती राहणं अपेक्षित असतं. फार तर म्हणजे जास्तीत जास्त. मग जेव्हा गायी 8 दिवस माझ्यावर राहते याचा अर्थच असा की तिचं स्त्रीबीज सुटत नाही. स्त्रीबीज न सुटणं याच्यामध्ये ऊर्जेची कमतरता ही सगळ्यात महत्वाची भाग आहे. अशा गायींना गुळाचा पुरवठा, अधिकच्या पशुखाद्याचा पुरवठा करणं गरजेचंच आहे. अंड वेळेवर सुटण्याच्या दृष्टीनं अंड सुटण्यासाठी लागणारा जो ओजस रस आहे त्याची पूर्तता करण्यासाठी प्रोजेस्ट्रॉन, म्हणजे मगाशी मी आपल्याला सांगितलं ऊर्जा, प्रोजेस्ट्रॉन आणि प्रजनन क्षमता यांचा जवळचा संबंध आहे. म्हणून अशा प्रकारच्या ऊर्जेची पूर्तता पहिल्यांदा करा. दुसरी गोष्ट, अंड सुटण्यासाठीचा औषधोपचार डॉक्टरांकडे असतो. जो ओजस रस अंड सुटण्यासाठी उपयोगी पडतो अशा ओजस रसांच्या मात्रा डॉक्टरांकडून देऊन घ्या. बाजारामध्ये GnRH ओजस रस हा 2-3 प्रकारच्या कंपनीकडून बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्याची जर इंजेक्शन दिलं तर साधारणतः अर्ध्या तासाच्या आत हे स्त्रीबीज सुटतं. स्त्रीबीज सुटलं की मात संपतो आणि मग जनावर आपल्याला वेळेवरती भरवता येत राहतं आणि त्याच्याकडून गर्भधारणा मिळते. हॅलो सर, गाय सारखी माझ्यावरती येते, माझ्यावर मार्गदर्शन का? माझ्यावरती येते म्हणजे दर 21 दिवसाला जर येत असेल तर तिच्या बळस हा खराब आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. गर्भाशयामधला बळस जर खराब असेल, तो पारदर्शक नसेल तर आपल्याला तिच्या गर्भाशयामध्ये उपचार करावा लागतो. रोगजोग प्रसार कमी करण्यासाठीचा उपचार करावा लागतो. आणि 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस ही सतत जर माझ्यावरती राहत असेल, म्हणजे रोजच माझ्यावरती राहत असेल तर या गायीच्या बाबतीमध्ये अंड सुटत नाही ही गोष्ट महत्वाची. ऊर्जेचा उपचार आणि अंड सुटणारा उपचार जर माझाच्या बाबतीमध्ये केला तर निश्चित फायदा होऊ शकतो. एक गोष्ट महत्वाची, गाय नियमित माझाला भरवायची. पहिल्या माझाला नियमित नाही, पहिल्यांदा पहिला माज, आपल्याला न कळत आलेला माज, या माझाला ती किती वेळ माझावरती राहते आणि तिचा बळस कसा, या 2 गोष्टी लिहून ठेवाव्या लागतात. किती वेळ माझ्यावरती राहते आणि तिच्या बळसाचा रंग कसा. बळसाचा रंग जर काचेसारखा असला तर ती पुढच्या वेळेस अतिशय निरोगी आहे, गर्भाशय स्वच्छ आहे म्हणून वेळेत भरवता येत राहील. कधी भरवायची हे ठरवायसाठी आपण पहिल्या माझाला बघितलं की ती 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 2 दिवस माझ्यावरती राहत असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी भरवायची. 1.5 दिवस माझ्यावरती राहत असेल तर माझ्यावर आल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी भरवायची. पण जर ती 3-4 दिवस राहत असेल तर माझाच्या काळात दुसऱ्या माझाला दुसऱ्या दिवशी सकाळी इंजेक्शन द्यायचं आणि ती लगेच गाय भरवून टाकायची, म्हणजे संध्याकाळपर्यंतचा माज संपतो. वा, म्हैस पहिल्या वेळेस भरवायची आहे तर कधी? अत्यंत चांगला प्रश्न आहे. व्याल्यानंतर म्हशींना 1 महिन्यामध्ये गर्भाशय पूर्वस्थितीत यायला लागतात 30 दिवस आणि नंतर 2 महिन्यांची सुट्टी म्हशीला द्यायची असते की आता तू माझ्यावर येऊ नकोस, कुठलाही तुझ्याकडून गर्भधारणेची अपेक्षा नाही, असे 2 महिने माफ. हे माफ ह्याच्यासाठी करायचे की म्हशींकडून आपल्याला 10-12 महिने दूध घ्यायचे, पुढं गर्भधारणा लांबावी म्हणून 3 महिने म्हैस माझ्यावर येणं अपेक्षित नाही. 90 दिवसापर्यंत म्हैस माझ्यावर येऊ नये, अजिबात येऊ नये. मी माझ्या डोळ्यांनी माझ्या आयुष्यामध्ये व्याल्यानंतर 36व्या दिवशी माझ्यावर आलेली म्हैस पाहिलेली आहे. काय गरज नाही 36व्या दिवशी, त्याच्यानंतर 21व्या दिवशी, त्याच्यानंतर 21व्या दिवशी येऊन जाऊ द्या. आपण ऊर्जा चांगली पुरवली, पशुखाद्य चांगले पुरवले हे त्याचं लक्षण आहे. पण 90 दिवसापर्यंत तिला माझ्यावर येणं अपेक्षित नाही. 90व्या दिवशी जी ती किंवा 85 दिवस ते 95व्या दिवशी माझ्यावरती आली तर 2 गोष्टी करायच्या. पुन्हा तेच, पहिल्या माझाला म्हैस आणि गाय सोडायची आणि दुसऱ्या माझाला भरवायची. दुसरा माझा 21 दिवसांनी येतो म्हणून तो नियमित असतो, म्हणून दुसऱ्या माझालाच म्हैस भरवायची. पहिल्या माझामध्ये 2 गोष्टी लिहून ठेवायच्या. बळस कसा आहे, बळस स्वच्छ असला तर मागच्या वेळेस विल्यानंतर औषधोपचार केलेला आहे आणि प्रसूतीची क्रिया स्वच्छ निर्जंतुक वातावरण झालेली हे कळतं. आणि दुसरं, ज्या म्हशीच्या बाबतीमध्ये बळस स्वच्छ दिसला तर ती किती वेळ माझ्यावर राहते ते कळतं. म्हशी साधारणतः 24 तास माझ्यावरती राहतो. साधारणतः
99% म्हशी 99% म्हशी यात 24 तास माझ्यावरती राहतात. सकाळी आले की संध्याकाळी भरवायच्या, एकदाच भरवायच्या. पण म्हशीच्या बाबतीमध्ये बरेच लोक असं म्हणतात की माझंच दाखवत नाही, लक्षणच नसतात. लक्षणं असतात. गुळ जर असला, ऊर्जा जर असली, पशुखाद्य मोठ्या प्रमाणात असलं, रक्तामध्ये ऊर्जेचं प्रमाण, साखरेचं प्रमाण ताकदवार असलं, तर गायीपेक्षा जास्त लक्षणं म्हशी दाखवतात. एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. सर गाईला भरून 15 दिवस झाले आणि भरवल्यापासून गाई पातळ शेण टाकते. नाही, भरवल्याचं आणि पातळ शेणाचा काही प्रश्न नाही. हिरवा असल्यामुळे जनावर पातळ शेण टाकतात. वाळलेल्या चाऱ्याचा उपयोग करा, ही पहिली गोष्ट. आणि जर एखाद्या गाईच्या बाबतीमध्ये वाळलेला चारा असताना सुद्धा जर शेण पातळ असेल, हिरवा असेल, तर तिला काही गोळ्या, म्हणजे आपल्याला शेण पातळ असल्यामुळं C-Flox-TZ अशी गोळी बाजारामध्ये मिळते, तर ती सकाळी एक संध्याकाळी एक 3 दिवस दिलात तर ती कमी होत राहील. म्हणून आपण हे जरूर करून घ्या. आणि अशा प्रकारचा उपचार आपल्याला नक्की उपयोगी पडेल म्हशीच्या बाबतीमध्ये. हा, वा वा वा, काय चांगला प्रश्न विचारला पाटील. खरं तर मी बोललो नाही TMRच्या बद्दल. जास्त दूध उत्पादक आणि ज्यांना दूध वाढवायचंय त्यांच्यासाठी मी टोटल मिक्स्ड रॅशन, एकत्रित आहार प्रणालीचा वापर करणं गरजेचं आहे. एकत्रित आहार प्रणाली म्हणजे चारा, हिरवा चारा, वाळलेला चारा कुट्टी करायचा, त्याच्यामध्ये पशुखाद्य टाकायचं, हे पशुखाद्य एकत्रित मिसळून घ्यायचं. म्हणजे गाईला वाळलेला चारा मला नकोच, हिरवा चारा मला आज आवडला नाही असं करता येणार नाही. पशुखाद्य त्याच्यात असल्यामुळे पशुखाद्याच्या आवडीनं दिलेल्या सगळ्या गोष्टी ही गाय खाऊन टाकेल, म्हैस खाऊन टाकेल. आणि असा एकत्रित आहार प्रणालीचा जर वापर केला तर सोनं 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 सोनं, दूध व्यवसायातलं सोनं. आपल्याकडच्या ज्या 15 लिटरच्या म्हशी आहेत तर त्या आपल्याला 25 लिटरला नेता येत राहतील, आणि ज्या 30 लिटरच्या गायी आहेत त्या 50 लिटरला नेता येत राहतील. ही आधुनिक पद्धती आहे, याच्यामध्ये कुठलाही धोका नाही, कुठलाही पशुखाद्य वाया जात नाही. परिपूर्ण उपयोगिता होण्यासाठी ही TMR पद्धती अतिशय उपयोगी आहे. आणि एकत्रित पशुखाद्य पद्धती जगामध्ये वापरली जाते. म्हणून आपण जर उच्च दूध देणाऱ्या गायी असं जर गुगलवर ते टाकलं तर 150 लिटर दूध देणारी गाय आपल्याला समोर दिसते. म्हशीच्या बाबतीमध्ये भारतच सर्वश्रेष्ठ असल्यामुळं 35-36 लिटरच्या म्हशी आपल्या देशामध्ये, हरियाणामध्ये आहेत. तिथंही अशा प्रकारचा वापर जर करायला सुरुवात केली तर आपल्याला म्हशींच्या दुधाचं प्रमाण वाढवता येत राहील. अतिशय चांगला प्रश्न विचारला, धन्यवाद. हा, मात जिरत नाही, याचं काय? मात जिरत नाही म्हणजे अंड सुटत नाही. जोपर्यंत अंड माझ्यावरती आहे, म्हणजे गाय माझ्यावरती आहे, तोपर्यंत स्त्री बीज तयारच असतं. ते सुटलं नाही की मात चालूच राहतो, लक्षणं चालू राहतं. कारण त्या अंड्यामध्ये जे पाणी असतं ते माझाची लक्षणं दाखवायला उपयोगी पडतं. त्यातला ओजस्रस, इस्ट्रोजन हा माझ्यासाठीचा उपयोगी पडतो. म्हणून अंड सुटण्याची प्रक्रिया होणं गरजेचे. बऱ्याच जनावरांवर अंड सुटत नाही, याचं कारण पुन्हा एकदा सांगतो, ऊर्जेची कमतरता. अंड सुटणारा ओजस्रस प्रवृत्त करण्यासाठी शरीरामध्ये असतो, किंवा कमी जरी असला तरी त्याचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रोजेस्टेरॉनची मात्रा लागते. ही प्रोजेस्टेरॉनची मात्रा ऊर्जेतून निर्माण होत राहते. म्हणून चांगल्या प्रकारे पशुखाद्याची जर पूर्तता केली तर अंड वेळेत सुटेल. आणि जर नाही सुटलं तर भरपूर प्रमाणात आपण जर पशुखाद्य देत असू तर त्याच्याबरोबर अंड सुटण्याचा उपचार GnRH अशा नावाचं इंजेक्शन आपल्याला देता येत राहतं. माझ्याकडे एक गाय आणि तिची कालवड आहे, तर मला कुट्टी मशीन घेतलं तर बरोबर 100% परवडेल. 100% कुट्टी घेतलेली परवडेल. त्याचं कारण असं आहे की चाऱ्याचा खर्च 30% वाचतो. हा तुमचा स्वतःचा फायदा झाला. आणि तुमच्या शेजारी जर 10 लोक असतील, त्यांच्याकडे असंच एक गाय एक कालवड असेल, त्यांच्यासाठी जर कुट्टी करून दिली तुम्ही तुमच्या मशीनवरून, मशीन तर काही म्हणणार नाही की ओ मी तुमची आहे, दुसऱ्याची चारा कुट्टी करणार नाही, तर असं जर कुट्टी वापरली तर ती 10 लोकांसाठी तुमची पिठाची गिरणी, कुट्टीची गिरणी तयार होत राहील. माफक किमतीमध्ये, व्यावहारिक किमतीमध्ये तुम्हाला त्यांना कुट्टी करून देता येत राहील. म्हणून ती परवडते. कुट्टी असल्याशिवाय यंदा तर आपल्याला परवडणारच नाही. छान. 13 महिन्याच्या वासराला पॅरालिसिस झाला, 70% रिकव्हरी झालीये. माझाला येते पण तिला कधी भरवावी? नाही, अजून थोडे दिवस थांबा. 70%चा 100% करण्यासाठी भरपूर व्यायाम द्या. अंग रोज चोळा. अंग चोळणं, मालिश करणं गरजेचं आहे. पॅरालिसिस बरा होत राहतो. 3-4 महिन्यामध्ये ती जर
जानेवारी फेब्रुवारीमध्ये साधारणतः तिची रिकव्हरी पूर्ण होत राहील. तिला नर्व्हाइन टॉनिक म्हणजे मज्जासंस्थेला चेतना देणारी बी कॉम्प्लेक्स सारखी जी औषधं असतात तर ती द्या, इंजेक्शन द्या, चांगला प्रकारचा आहार द्या, पळू द्या. अशा प्रकारची कालवड 14-15 महिन्याची झाल्यानंतर भरवा, ती नक्की गाभण करेल. दिल्यानंतर गाय म्हैस किती महिन्यात गाभ न राहिली पाहिजे. व्हॉलेंटरी वेटिंग पिरियड आपण थांबवतोय, थोडं थांबा. गाय किमान 3 महिने गाभण राहिली नाही पाहिजे आणि म्हैस किमान 4 महिने गाभण राहिली पाहिजे. याचं कारण असं आहे, गायीच्या बाबतीमध्ये 1 जानेवारीला विलेली गाय ही साधारणतः ऑक्टोबरच्या 10 तारखेपर्यंत दूध देत राहिली पाहिजे. 300 दिवस दूध देत राहिली पाहिजे साधारणतः, असं आपण गृहीत धरू 280 दिवस. आणि एप्रिल महिन्याच्या 7-8 तारखेला ती माझाला जर येऊन गाभण राहिली तर डिसेंबरमध्ये तिचे 9 महिने 9 दिवस पूर्ण होतात, तेव्हा ती व्याली पाहिजे. अशा प्रकारे वर्षामध्ये गाय 7-9 महिने गाभण आणि 9 महिने दुधात, अशा प्रकारचं गायीचं व्यवस्थापन आहे. म्हशीच्या बाबतीमध्ये 14 महिन्याचं, 14 महिने म्हणजे 4 महिने हे गर्भधारणा व्हायला लागतात व्याल्यानंतर आणि पुढचे 10 महिने तिचा दुधाचा काळ तेवढा आपण गृहीत धरलेला असतो, 10-11 महिन्याचा. त्याच्यामध्ये ती ठरते. सर 2 महिने पूर्ण झालेली दिली आहे, अजून किती दिवसांनी माझ्यावरती आहे? सोपी गोष्ट आहे. गाय जर असेल 2 महिने झालेली असेल, आजच खुराक वाढवा. नुसत्या खुराकातून जे शरीर वजन वाढतं ती जनावर माझ्यावरती येतात. आता ती माझाला आली पाहिजे. समजा 8 दिवसातच आली खुराक वाढवून, तर भरवू नका. पहिला माझ आहे, लिहून ठेवा. बळस कसा आहे म्हणजे रंग कसा आहे आणि किती वेळ माझ्यावरती राहते, ह्याचा उपयोग तुम्हाला पहिल्या नियमित माझाला म्हणजे 21 दिवसानंतर येणाऱ्या माझाला होईल. त्या दिवशी जर भरून घेतली, एकाच रेतनात गाभणच 100% गाभण. सर माझ्या 24 महिन्याच्या 2 कालवडी आहेत. आत्ता वेळेस 3 वेळेस माझ्यावरती आल्या होत्या, त्यांना कधी भरवावं? एक महत्वाची गोष्ट, 21 दिवसानंतर जर त्या माझ्यावरती आल्या तरच भरवा. 24 महिने झालेत म्हणजे 250 किलो शरीर वजन झालेलं आहे. आता त्या गाभण ठरायला तयार आहेत. 21 दिवसानंतर येणाऱ्या माझाला भरवा. एखादी जर उलटाय लागली तर नाही ठरली तर मग माझा नंबर आपल्याला कळवतो, त्याच्यावरती आपण जरूर चौकशी करा, आपण त्यांना गाभण करूयात. माझ्या कालवडीचे किती किलो वजन पाहिजे म्हणजे त्यांना रेतन योग्य ठरवतं. 250 किलो वजनाला कालवड पहिल्यांदा माझ्यावरती येते. 250 किलोला पहिला दुसरा माठ सोडायचा, कारण पहिल्या माझ्यानंतर दुसरा माठ 30 दिवसांनी, दुसऱ्यानंतर तिसरा 25 दिवसांनी आणि तिसऱ्यानंतर चौथा 21 दिवसांनी येतो. तर तो पहिला भरवायचा माठ 21 दिवसांनी येतो, तो भरवायचा. 250 किलोच्या आत कालवड माझ्यावरती येणार नाही. कालवडीचे वय 6 महिने आणि वजन 145. एक्सलंट वजन आहे, खूप चांगलं वजन आहे. बास पळू द्या तिला, पशुखाद्य द्या. पुढची वाढ, इतर शरीराच्या अवयवांची वाढ ही पशुखाद्यातून होणार आहे. ऊर्जेचा पुरवठा, प्रथिनांचा पुरवठा पशुखाद्यातून होणार आहे. ती झाली की मस्त कालवड माझ्यावरती येईल. सर गाय AI केल्यानंतर 1-2 दिवसात ब्लड टाकते आणि नंतर कधीतरी बळस टाकते, काय करावं लागेल? फार चांगला प्रश्न आहे, फारच चांगला प्रश्न. नाझीरकरांना 100 मार्क. संकरित गायी आणि धष्टपुष्ट असणाऱ्या गायी माझाचा काल संपल्यानंतर, भरवल्यानंतर 1 दिवसानंतर 2 दिवसानंतर रक्त टाकतात. हा शरीरक्रियेचा भाग आहे, हा शरीरक्रियेचा भाग आहे. शरीर सांगतं तेव्हा रक्त दाब जारा होता प्रजनन संस्थेत, तो आता बाहेर टाकतोय. या रक्तस्त्रावाचा आणि गर्भधारणेचा कुठलाही संबंध नाही, अजिबात नाही. रक्त बाहेर पडत राहतं, गर्भधारणा मध्ये झालेली असते, स्त्री बीजवाहिनीत खूप लांब खूप दूर झालेली असते. हे रक्त बाहेर पडल्यानंतर 1-2 दिवसात बाकीची स्वच्छता होत राहते. पूर्ण स्वच्छ झाल्यानंतरच गर्भ स्त्री बीजवाहिनीतून 7व्या दिवशी येत राहतो. म्हणजे गाय रक्त टाकते बाहेर 3ऱ्या-4थ्या दिवशी आणि गर्भाशयात येतो 6व्या-7व्या दिवशी. कुठलीच काळजी करायची नाही, कुठलाच औषधोपचार द्यायचा नाही, अजिबात अडचण निर्माण होत नाही. गर्भधारणा झालेली असते, निश्चिंत राहायचं. जिनोमिक बुल किंवा प्रोव्हन बुल यामधील वंश सुधारण्यासाठी कोणता बुल योग्य आहे? प्रोव्हन बुल म्हणजे सिद्ध, जो की आपण आपल्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये आपण आपल्या कृत्रिम रेतन कार्यासाठी वळू वापरतो, तो प्रोव्हन बुल. अनेक ठिकाणी कळलेलं आहे की ह्या वापरल्यानंतर याच्या ज्या काही कालवडी आहेत त्यांनी चांगल्या प्रकारचं दूध दिलेलं आहे.
तर तो प्रोव्हन बुल त्याचा रेकॉर्डवरून नोंदी केलेल्या आहेत पुढच्या पिढीच्या. तो जिनोमिक बुल, जिनोमिक बुल म्हणजे तो बुल ज्याच्या अनुवंशिकतेमध्ये कुठलाही दोष नाही. प्रोव्हन तर आहेच आहे, पण त्याच्यामध्ये अनुवंशिकतेच्या अनेक चाचण्या केल्या आणि या चाचण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय. कुठलाच दोष नाही, दोष रहित असा जिनोमिक बुल. मला असं वाटतं की पशुखाद्याच्या बाबतीमध्ये आपले हे प्रश्न अतिशय मनाला हे म्हणजे उत्तेजना देणारे आहेत आणि चांगले आहेत. धन्यवाद. साधारणतः 1.25 तासाचा आपला कार्यक्रम झालेला आहे. मला असं वाटतं की गोदरेज ॲग्रोवेट तर्फे जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. खूप खूप धन्यवाद.